नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा भरपूर विद्यार्थी विचारत होते, की छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरतीची जाहिरात कधीपर्यंत येणार आहे? तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की छत्रपती संभाजीनगर मनपा भरती कधीपर्यंत येणार आहे आणि कोणकोणती पदे जी रिक्त आहेत आणि कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. त्या अगोदर बघा तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून अशाच नवीन भरतीच्या अपडेटबद्दल सर्वप्रथम तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता, की महानगरपालिकेत होणार 227 पदांची भरती याबद्दलची इथं माहिती देण्यात आलेली आहे, की छत्रपती संभाजीनगरमध्ये 227 पदांची जी भरती आहे ती केल्या जाणार आहे. आता बघा एकूण जर मंजूर पदे बघितली तर बघा 5202 अजूनही बघा 2800 पदे जी रिक्त आहेत त्यापैकी जर बघितलं तर फक्त 227 पदांची जी भरती आहे ती केल्या जाणार आहे. आता बघा कोणत्या जागांसाठी भरती केल्या जाणार आहे तर बघा यामध्ये जर बघितलं तर जागांची माहिती देण्यात आलेली आहे, जे की बघा रोखपालसाठी 12 पदे, उद्यान सहाय्यकसाठी 9 पदे, अनुरेखकसाठी 9 पदे, चालक यंत्रचालकसाठी 17 पदे, सहाय्यक सुरक्षा अधिकारीसाठी 1 जागा, उप अग्निशमन केंद्र अधिकारीसाठी 4 जागा, कनिष्ठ अभियंता स्थापत्य 32 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी 24 जागा, स्वच्छता निरीक्षकसाठी 12 जागा आणि अग्निशामकसाठी 100 जागा, पशुधनसाठी 7 जागा. तर बघा यामध्ये जर बघितलं सर्वाधिक रिक्त जागा तुम्हाला अग्निशामक या पदासाठी दिसून येणार आहे. त्यानंतर बघा जे काही सिव्हिल इंजिनियर झालेलं असेल, कनिष्ठ स्थापत्य अभियंता म्हणजे की ज्युनियर इंजिनियर, तर बघा यासाठी 32 जागा तुम्हाला यामध्ये रिक्त दिसून येणार आहेत. अशा प्रकारची जर बघितली तर रिक्त जागेची माहिती जी आहे तुम्हाला याबद्दलची इथं माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता. आता बघा ही जी माहिती आहे मी तुम्हाला माझ्या टेलिग्रामवरती दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार. त्यावरती तुम्ही जॉइन होऊन संपूर्ण माहिती बघू शकता. आता बघा प्रत्येक पदानुसार अनुभव लागते का आणि शैक्षणिक पात्रता काय लागेल, वयाची अट काय असणार आहे, पगार किती दिला जाणार आहे. तर बघा जोपर्यंत सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत याची माहिती आपल्यापर्यंत मिळणार नाही. आता बघा जशी काही सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होणार त्यानंतर बघा मी तुम्हाला डिटेलमध्ये एक व्हिडिओ देणारच आहे. त्यासाठी बघा तुम्ही आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून येणारी संपूर्ण जे माहिती आहे या भरती संदर्भातील तुम्हाला मिळत राहील. आणखी जर बघितलं तर बघा यामध्ये काय-काय माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही इथं बघू शकता सविस्तर. आणखी जर बघितलं तर बघा ही जी भरती आहे ते जिल्हा परिषद निवडणुकीमुळे जर बघितलं तर जे 227 पदांची जी भरती प्रक्रिया आहे ती लांबवण्यात आलेली आहे. म्हणजे की बघा जे की जिल्हा परिषद निवडणुका होणार आहे त्यानुसार जर बघितलं तर ही जी भरती आहे ते लांबवण्यात आलेली आहे. आता बघा ही जी भरतीची जाहिरात आहे कधीपर्यंत प्रसिद्ध होऊ शकते तर बघा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता जी आहे यामध्ये सांगण्यात आलेली आहे. म्हणजे की बघा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर मनपाची जी भरती आहे ती प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्याबद्दलची माहिती जर जशी की आपल्यापर्यंत येणार तशी मी तुम्हाला अपडेट माझ्या टेलिग्रामवरती देणारच आहे. संपूर्ण जी माहिती म्हणजे की बघा महापालिकेच्या 227 रिक्त पदांसाठी काढण्यात येणारी भरती जाहिरात जिल्हा परिषद निवडणुकांमुळे पुढे ढकलण्यात आलेली आहे. आता बघा जे काही जिल्हा परिषदची निवडणूक आहे म्हणजे की 7 फेब्रुवारीला मतदान व 9 फेब्रुवारीला जर बघितलं तर मतमोजणी केल्या जाणार आहे. त्यानंतर बघा महापालिका निवडणुकीची आचारसंहिता संपण्यापूर्वीच जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झाल्याने भरती प्रक्रियेवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे बघा आता फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे, अशी माहिती बघा प्रशासकीय यंत्रणाकडून देण्यात आली. महापालिकेसाठी शासनाने मान्यता केलेल्या आकृतीबंधानुसार बघा एकूण जर बघितलं 5202 पदे मंजूर आहेत. त्यापैकी बघा सध्या सुमारे 2400 कर्मचारी कार्यरत असून 2800 हून अधिक पदे रिक्त आहेत. गेल्या यातील बघा 124 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. आता त्या भरतीतील उर्वरित जागा आणि नव्याने विविध 12 पदांच्या 272 जागांसाठी महापालिका निवडणुकीपूर्वी भरती प्रक्रिया राबवण्याचे नियोजन करण्यात आले होते. लिपिकांची 50 पदे वगळून महापालिकेने 227 पदांसाठी जाहिरात काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. बघा 227 पदांमध्ये जर बघितलं लिपिक हे पद जे आहे ते वगळण्यात आलेलं आहे. मात्र बघा त्यापूर्वीच महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या. निवडणुकीनंतर भरती प्रक्रिया राबवली जाईल असे प्रशासनाने स्पष्ट केलेले आहेत. बघा जशी काही निवडणुका संपली तशी त्यानंतर जर बघितलं फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जे जाहिरात आहे ते प्रसिद्ध करण्यात येणार आहे. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता संपण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद निवडणुका जाहीर केल्या. या कालावधीत बघा भरती जाहिरात काढण्यासाठी मनपाने आयोगाकडे परवानगी मागितली होती. मात्र बघा जिल्हा परिषद निवडणुकीनंतरच जाहिरात काढावी असे आदेश आयोगाने मनपाला दिले आहेत. त्यामुळे किमान 2 आठवड्यांचा विलंब होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे. बघा या निवडणुकीनंतर जर बघितलं तर जे मनपाची जी जाहिरात आहे ते आपल्याला दिसायला मिळणार आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती जर बघितली तर बघा तुम्ही यामध्ये बघू शकता संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा
संपूर्ण पदानुसार किती रिक्त जागा आहेत याबद्दलची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. यासाठी जर बघितलं लागणारी शैक्षणिक अर्हता याबद्दलची माहिती मी तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये मी अपडेट देणारच आहे. जेणेकरून बघा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाणार आहे. तर बघा जे काही विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर मनपा भरतीची वाट बघत होते, तर बघा तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. अखेर बघा या महिन्याच्या अंतिमपर्यंत जर बघितलं तुम्हाला जाहिरात दिसायला मिळणार आहे. म्हणून बघा तुम्ही अभ्यासाला आतापासून सुरुवात करून द्या. आणि आजच्या व्हिडिओ संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. तर बघा अशा प्रकारची आजची महत्त्वपूर्ण अपडेट जी आहे मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि ज्या विद्यार्थ्यांपर्यंत या भरतीबद्दलची माहिती पोहोचली नसेल तर बघा त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.